रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बघणार आहोत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांचं चरित्र. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या कीर्तन कथा या यूट्यूब चॅनलला. आणि आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघण्यासाठी घंटीला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे घराणे. आतापर्यंत होऊन गेलेल्या संतांच्या पूर्वजांचा इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यास एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते. त्या घराण्यात महापुरुष जन्माला येण्याआधी त्यांच्या पूर्वजांनी भक्तिमार्गाचा अवलंब करून आपल्या सदाचारी वर्तनाने आणि परमार्थिक साधनेने बरेच पुण्य जमा केले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या परिवारात ज्या कुळात जन्म घेतला ते घराणे ही भगवत भक्त होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ पुरुष हरिहर पंत हे आहे. आपेगावमध्ये राहणारे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. तत्कालीन महाराष्ट्राची राजधानी प्रतिष्ठान पैठण ही होती. या पैठणपासून जवळच असलेल्या आपेगावचे हरिहरपंत हे कुलकर्णी होते. हे हरिहरपंत कुलकर्णी म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंजोबाचे पंजोबा होते. त्यांना रामचंद्र आणि केशव नावाची 2 मुले होती. त्यापैकी रामचंद्रांना गोपाळ नावाचा मुलगा झाला आणि या गोपाळनेही एकमेव मुलाला जन्म दिला, तो म्हणजे त्र्यंबकपंत होय. हेच ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा. ते वेदशास्त्राचे उत्तम अभ्यासक होते. त्र्यंबकपंतांना गोविंद आणि हरी अशी 2 मुले झाली. सक्के भाऊ असूनही दोघांच्या स्वभावात बराचसा फरक होता. गोविंदपंत हे कुलकर्णी पद चालवण्यास साजेसे होते, तर धाकटे पुत्र हरिहरपंत हे मात्र क्षात्र वृत्तीचे, त्यामुळे त्यांनी देवगिरीच्या यादव सैन्यात मोठ्या अधिकाराची जागा मिळवली होती. तेव्हा त्र्यंबकपंत प्रारब्ध आड आले आणि त्र्यंबकपंतांच्या आयुष्यास कलाटणी देणारी एक घटना घडलीच. एके दिवशी हरिहरपंत हे शत्रूशी लढत असताना रणांगणावरती धारातीर्थी पडल्याची बातमी त्यांच्या कानावर येऊन पडली. त्र्यंबकपंत या बातमीने हादरूनच गेले. त्यांच्यावर हा एक मोठा आघातच होता. मूळ वृत्तीचा विरक्त असल्याने त्यांना लौकिक प्रपंचात रस वाटेनासा झाला. त्यांचे शव आपल्या खांद्यावरून वाहून नेण्या एवढे दुःख पित्याला दुसरे कुठलेच नसते. आपल्याच पुत्राचे निष्पाप कलेवर खांद्यावरून वाहून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या अंतःकरणात वैराग्याची तीव्र भावना जागी झाली. मुलांच्या मृत्यूनंतर त्र्यंबकपंत कुलकर्णी प्रपंचाचा त्याग करून आपेगावी परतले. पण त्यांचे भाग्य इतके थोर की नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ हे तीर्थयाटन करत असताना योगायोगानेच आपेगावी आले आणि प्रारब्ध योगाने त्र्यंबकपंत गोरक्षनाथाकडून अनुग्रह सुद्धा मिळाला. ते आपेगावी आल्याची सार्थक झाली. त्र्यंबकपंतांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत यांचा विवाह पैठणच्या देवकुळी घराण्यातील नीराबाईशी झाला. उतार वयात म्हणजेच गोविंदपंत 54-55 वर्षाचे असताना ईश्वर कृपेने त्यांना एकमेव पुत्र झाला. या पुत्राचे नाव ठेवण्यात आले होते विठ्ठलपंत. संत नामदेव महाराज या घटनेचे वर्णन करताना म्हणतायत, विठ्ठलावडी ठेविले नाम निराईस प्रेम गहनीनाथी. श्री संत नामदेव महाराज विठ्ठलपंत म्हणजे मूर्तिमंत वैराग्याचा पुतळाच होते. विठ्ठलपंतांना जन्मताच अलौकिक बुद्धीचा ठेवा मिळाला होता. योग्य वयात मौजीबंधन होऊन अल्पावधीतच त्यांनी वेद, काव्य आणि व्याकरणातही नैपुण्य मिळविले. काही वर्षात त्यांना वेदसंपन्न व शास्त्रसंपन्न वक्ता म्हणून नावलौकिक झालं. सत्वसंपन्नतेचा वारसा विठ्ठलपंतांना गोविंदपंताकडून लहानपणापासूनच भौतिक सुखापेक्षा विठ्ठलपंतांना परमार्थ सुखाची गोडी अधिक वाटू लागली होती. मुळातच वैराग्याची आवड असल्याने विद्याध्यायानंतर विठ्ठलपंतांनी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन तीर्थाटनास निघाले. पुढे द्वारका, सोरठी, सोमनाथ, नाशिकचा त्रिवेणी संगम, सप्तशृंगपीठे, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, पंढरपूर अशा अनेक पवित्र तीर्थांचे दर्शन घेऊन केवळ योगायोगाने ते अलंकापुरी म्हणजे आजच्या आळंदी गावात आले. आळंदी ही त्यावेळी शुद्ध पुरुषांसाठी प्रसिद्ध स्थान होते. आळंदीतील त्यांचा मुक्काम सिद्धेश्वराच्या मंदिरात होता. गावातील प्रमुख व्यक्तीने त्या देवताचे दररोज दर्शन घेण्याचा प्रघात त्या काळात रूढ होता. नेहमीप्रमाणे तेथील प्रतिष्ठित कुलकर्णी शुद्धोपंत सिद्धेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांची दृष्टी त्या तरुण विद्वान सदाचारी तेजस्वी मुलाकडे म्हणजे विठ्ठलपंताकडे गेली. सिद्धोपंत हे स्वतः विद्याध्ययन केलेले आणि 24 गावाचे कुलकर्णी पद लाभलेले आळंदीतील प्रतिष्ठित गृहस्थ होते. गावातील सावकार कुलकर्णी अशासारख्या प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्तींनी अतिथी अभयगताचा प्रेमाने समाचार घेण्याचा तो काळ होता. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना आपल्या घरी येण्याचा प्रेमाचा आग्रह केला.
विद्यासंपन्न व कुलकर्णी घराण्यातील सत्वशील अशा देखण्या विठ्ठलपंतांना पाहताच सिद्धोपंतांच्या मनात विचार सुरू झाले. शुद्धोपंतांच्या डोळ्यापुढे आपली उपवर मुलगी दिसू लागली. त्या काळात मुलगी 7-8 वर्षाची झाली की तिला उपवर झाली असे समजत होते. आपल्या मुलीला विठ्ठलपंतासारखा वर उत्तम शोभून दिसेल व अनायसे घरी चालत आलेल्या या मुलास आपला जावई करून घेतले तर फारच बरे होईल असा विचार करत असताना त्यांचा डोळा लागला आणि योगायोगाने पहा मणी वसे तसे स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे सिद्धोपंतांच्या स्वप्नात येऊन प्रत्यक्ष पांडुरंगांनी विठ्ठलपंताशी आपल्या मुलींचा लग्न लावून द्यावे, विवाह करून द्यावा असा दृष्टांत दिला. पंढरपूरच्या पंढरीनाथाचा तो आदेश आहे असे समजून दुसरे दिवशी शुद्धोपंतांची आपल्याला पडलेली सुंदर स्वप्न विठ्ठलपंतांच्या कानावर घातले. पण लहानपणापासूनच विरक्ती असलेल्या विठ्ठलपंतांनी विनम्र शब्दात सिद्धोपंतांना लग्नाबद्दल नकार दिला. काहीही केले तरी प्रारब्धात असलेले चुकत नाही. त्याप्रमाणे त्याच रात्री विठ्ठलपंतांनीही स्वप्नात तोच दृष्टांत झाला. या प्रसंगाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात, भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी, मूर्तिमंत चारी जन्मती इच्छा उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी, उठोनी विठ्ठले स्वप्न सांगितले, हर्षु व वंदिले शुद्धोपंती. विठ्ठलपंतांनाही आपल्यासारखा दृष्टांत झालेला पाहून सिद्धोपंतांचा आनंद गगनात मावत नव्हता. उत्तम घराण्याचा हा दैवी संबंध अत्यंत योगायोगाने व कल्पितपणे जुळून आलेला पाहून विठ्ठलपंतांनाही मग समाधान वाटले. वृद्धापकाळात हे आपला डोळ्या देखत आपल्या कोणत्या पित्याला वाटत नाही की आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह सत्वशील सदाचारी भगवत भक्त घराण्यातील मुलांशी व्हावा. शुद्धोपंतांनी लगेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचे लग्न लावून दिले. सिद्धेश्वराच्या साक्षीने झालेला हा विवाह अत्यंत मंगलदायी व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अद्भुतपूर्व ठरला. पुढे नवपरिणिती जोडप्याने काही काळ आळंदीत सुखसमाधानाने घालविले. पण विवाह झाला तरी विठ्ठलपंतांची मूळची विरोगी वृत्ती कमी झाली नाही. आपले तीर्थाटन अपुरे राहिल्याचे शैल्य त्यांच्या मनात बोचू लागले. म्हणून लग्नानंतर शुद्धोपंतांच्या आज्ञेने विठ्ठलपंत आपले तीर्थाटन पूर्ण करण्यास दक्षिणेकडे निघाले. श्रीशैल्य, कावेरी, रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, कोल्हापूर, माहुली असा तीर्थक्षेत्रांचा प्रवास करून विठ्ठलपंत आळंदीला परतले. आता मात्र विठ्ठलपंतांच्या अंतःकरणात आपल्या माता पित्यास भेटण्याची ओढ लागून राहिली होती. मग शुद्धोपंतांची आज्ञा घेऊन विठ्ठलपंत व रुक्मिणी आपल्या मूळ गावी म्हणजे आपेगावी परतले. आपल्या पुत्रास असे उत्तम स्थळ मिळाले पाहून गोविंदपंत मीराबाई सुखावली. पुढे थोड्याच दिवसात आपल्या मुलाच्या प्रपंचाचे कौतुक करतात त्यांनी सुख समाधानाने आपला देह ठेवला. आई वडील गेल्यावर विठ्ठलपंतांची वृत्ती अधिकच विरक्त झाली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. पण पतीची संसारिक उदासीनता पाहून रुक्मिणीने चिंतेतच हा वृत्तांत आपल्या वडिलास कळविला. आपेगावी आल्यावर संसाराची चिंता नाही विठ्ठल असे अखंड वृत्तीने समाधानी अशी विठ्ठलपंतांची अवस्था पाहून येथे राहण्यात काही अर्थ असा चिरा करून आळंदीचे आमचे कुलकर्णी वतन आमच्या वृद्धापकाळात तुम्हीच सांभाळावे अशी शुद्धोपंतांनी विठ्ठलपंतास विनंती केली. ते म्हणतात, दया करुणी माझा आता सांभाळावे, अलंकापुरी राहावे सुखरूप, पुत्र संतती काही होईल तुम्हासी, मग होईल चित्राशी लेकरा सुखे, मग मानुनी वचन विठ्ठले तयाचे, म्हणे हे देवाचे करणे हो. विठ्ठलपंतांनीही मग अधिक चेरा न करता आपे गावाला कायमचा रामराम ठोकून ते आळंदीला येऊन राहिले. मग नामस्मरण, भजन, कीर्तन आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी अशा उपासनेत काही वर्ष तेथे निघून गेली. चला तर मंडळी, पुढचं चरित्र पुढच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुढचा भाग बघा.